नमस्कार मंडळी, आरव अँड ममाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे मी गुलाबजाम तयार केलेले आहेत। गिट्सच्या इन्स्टंट रेडी मिक्स पासून मी हे गुलाबजाम तयार केलेले आहेत। तर कसं बनवायचं ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघा। चला तर पुढे आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हा इथे गिट्सचा मी हा पॅकेट घेतलेला आहे इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन। ह्यामध्ये 40 पीसेस होतात। 3 स्टेप्समध्ये गुलाबजाम बनून तयार होतात। ह्यावर इन्स्ट्रक्शन्स सुद्धा दिलेले आहेत, कसे बनवायचे, किती दूध लागणार आहे आणि पाक बनवण्यासाठी किती पाणी वापरायचं आहे। तर आपण एका भांड्यामध्ये हे रेडी मिक्स आहे ते मी ते काढून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जो स्टीलचा हा मी ग्लास घेतलेला आहे छोटा, हा अर्धा घेतलेला आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे आणि जे मिक्सचर आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदाच दूध आपल्याला नाही घालायचं आहे ह्यामध्ये, कारण चिकट होऊ शकतो। जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। पुन्हा एकदा मी थोडंसं ह्यामध्ये दूध घातलेलं आहे। तर हे भिजवण्यासाठी मला संपूर्ण एवढा अर्धा पेला दूध लागलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट डव आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा, अशा प्रकारे मी हा जो मिक्सचर आहे तो मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याचे लगेचच गुलाबजाम बनवायला घेणार आहोत। तर तुम्हाला किती साईज हवे गुलाबजामची त्यानुसार छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे गुलाबजाम तयार करायचा आहे। आता साईज तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला किती मोठा गुलाबजाम हवा आहे त्यानुसार। समज तुम्ही मीडियम साईजचे गुलाबजाम तयार केले तर 40 पीसेस ह्यामध्ये इझिली बनतात। तर मी अशा प्रकारे इथे गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर आता असेच सगळे गुलाबजाम आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत। तर तुम्हाला केव्हाही गोड खायचं मन होत असेल किंवा गुलाबजाम खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही इन्स्टंट मिक्स आणून गुलाबजाम लगेचच करून खाऊ शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण गुलाबजाम आहेत ते तयार झालेले आहेत। तर आता आपण एका साईडला पाक बनवायला घेऊयात। तर ह्या भांडं इथे मी ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये 2 कप हे मी पाणी घेतेय। पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर। तर मी हा जो स्टीलचा तुम्हाला ग्लास दाखवलेला आहे छोटा, हा मी 1.5 ग्लास घेतलेली आहे साखर यामध्ये। तर आता गोड तुम्हाला किती गोड हवे पाक त्यानुसार तुम्ही वापरू शकता। रेडी मिक्स पॅकेटवर सुद्धा दिलेला आहे मापानुसार किती साखर घ्यायची आहे ती। आता इथे पाक आपला तयार झालेला आहे, त्यामध्ये मी घातलेला आहे वेलची आणि जायफळची पावडर। तर आता इथे आपण गुलाबजाम तळायला घेऊयात। तर हळूहळू करून आपल्याला मीडियम तेल तापलं, असं जास्त तेल तापून नाही द्यायचं आहे, मीडियम तापून झालं की आपल्याला एक एक गुलाबजाम आहे त्यामध्ये सोडायचं आहे। 7-8 गुलाबजाम तुम्ही एकत्र तळू शकता। तर तुमची कढई किती मोठी आहे त्यानुसार आपल्याला हे गुलाबजाम आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। हे बघा, अशा प्रकारे लगेचच ते पाकामध्ये आपल्याला सोडायचे आहेत। तर अशा प्रकारे आता संपूर्ण गुलाबजाम आहेत ते आपण तळून घेणार आहोत। तुमच्याकडे हे असं झारा टाईप असेल तर तुम्ही असं आधी गुलाबजाम त्यामध्ये ठेवून त्यानंतर ते तेलामध्ये डीप करूनही फ्राय करू शकता, जेणेकरून कढईमध्ये आपण डायरेक्ट सोडले की ते चिटकून जातात। तर चिटकायला नको, तर अशा प्रकारे सुद्धा तळून घेऊ शकता। स्टार्टिंगला जेव्हा मी टाकले तेव्हा ते थोडे कढईला लागले, म्हणून मी आता नेक्स्ट स्टेप अशी ट्राय केली। तर हे अजिबात कढईला लागलेले नाही आहेत। लगेच टाकल्या आपल्याला कंटिन्युअस असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते कढईला चिटकणार नाही। आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला तुम्हाला जसा रंग हवा आहे, गोल्डन ब्राऊन शक्यतो करायचं असतं, तर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी हे गुलाबजाम आहेत ते तळून घेतलेले आहेत। पुन्हा आपण हे पाकामध्ये सोडूया आणि अशा प्रकारे संपूर्ण गुलाबजाम आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता आपले गुलाबजाम किती छान झालेले आहेत। पूर्ण जो पाक आहे तो असं खेचून घेतलेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे। तर मस्त आपले असे हे इन्स्टंट मिक्सपासून गुलाबजाम एकदम झटपट तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। धन्यवाद।